पन्नालाल नगर बगीचा स्थित असलेल्या नाला जोडून गेलेल्या पायवाट जीर्ण झाल्याचा वृत्तांत गुरुवारी सिटी न्यूजने प्रसारित केला असता याच वृत्तांताची दखल मनपा विभागाने दुसऱ्याच दिवशी घेतली। अमरावती शहरातील पन्नालाल बगीच्याजवळ जाणाऱ्या नाल्याजवळ मोठी भीषण समस्या निर्माण झाली होती। याच ठिकाणी आमचे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचे निवासस्थान असल्याने येथील नागरिकांनी तत्काळ डॉक्टर चंदू सोजतिया यांना माहिती दिली। पन्नालाल नगर येथे बगीच्याजवळ आमचे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचे निवासस्थान असून त्यांच्या निवासस्थान बाजूने नाल्याच्या वरून एक पायवाट मार्ग गेला आहे। हाच पायवाट मार्ग जरी काँक्रिटीकरण असला तरी मात्र आतून जर्जर म्हणजेच पोकळ झाला आहे। याच रस्त्याच्या आतून लांब अंतरापर्यंत पोकळ जागा निर्माण झाली आहे, ज्या जागेत कुत्र्या आणि डुकरांनी निवास बनविले आहे। नाल्यात झाडे झुडपे वाढली तर नाल्यात आलेल्या पावसाने गाळ कचरा साचला। या मार्गाचा अनेक रहिवासी उपयोग घेत असून आता मात्र मार्गावरून जात असताना नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे। आगामी दिवसात याच पायवाट मार्गावर दुर्घटना घडू शकते ही माहिती येथील नागरिकांना समजल्याने त्यांनी तत्काळ आमचे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांना भेट देऊन माहिती दिली। यावर डॉक्टर चंदू सोजतिया यांनी स्वतः आपल्या निवासस्थान मागे जाऊन नालासह पोकळ जागेची पाहणी केली, नागरिकांसोबत चर्चा केली। याच घटनेचा वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आला। सायंकाळी नागरिकांनी स्वतःहून पायवाट मार्ग जाण्या येण्यास बंद करण्यात आला। कोणती अनुसूचित घटना घडू नये म्हणून पायवाट मार्ग नागरिकांनी बंद केला। इकडे या समस्येचा 11 जुलैला वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आला, तर दुसरीकडे याच वृत्तांताची 12 जुलैला दखल घेत मनपा प्रशासनाने दखल घेतली। दुसऱ्या दिवशी मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह अनेक मनपा अधिकारी दाखल झाले। यावेळी डॉक्टर चंदू सोजतिया यांनी समस्येची सर्व माहिती स्पष्ट करून मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। चेक किया, इसका क्या इलाज है आगे? आज पन्नालाल बगीच्याजवळचं जे काही नाल्याजवळचं जे काही इरोजनमुळे जे काही सॉईल नाल्याजवळ गेलेली आहे त्याबाबत पाहणी करण्यात आलेली आहे। याबाबत आमचे बांधकाम विभागाला त्याबाबत काय योग्य ती कारवाई करण्याकरता आम्ही त्याबाबतचं कळून देऊ। जैसे आज ये रास्ता बंद कर दिया गया, अब जो नियोजन इसका रिटेनिंग वॉल का होना चाहिए वो लंबा प्रोसेस है, एक दिन में कुछ होता नहीं। टेम्पररी सॉल्यूशन क्या देंगे आप इस पे अभी? नहीं, क्योंकि रास्ता कितने दिन बंद रहेगा? लोगों का आने जाने का रास्ता है, बहुत एक ही मार्ग पीछे जाने को। याबाबत साईट जे काही इंजिनियर आहे त्यांच्या मार्फत पाहणी करण्यात येईल आणि वरिष्ठाकडून योग्य मार्गदर्शन घेऊन त्याबाबतची कारवाई करण्यात येईल। क्योंकि ये देखिए ये झाड़ भी यहाँ से ये गिर गया है, ये नीम का झाड़ है ना, ये पूरा गिर गया, खड़ा झाड़ था ऐसे, तो उसके कारण नीचे की पूरी ये सब नीचे की उसके नीचे की खसक गई। ये अब ये सीमेंट के अपने कारण ये खड़ा हुआ है। थोड़ा भी इस पर प्रेशर है तो ठीक है, इधर ट्रक वगैरह नहीं जाते, थोड़ा भी प्रेशर वाला कोई इधर ऑटो वाला भी गया ज़्यादा लेके तो धंसने की संभावना पूरी है इसकी पूरी। तो अभी अंदर क्या भर्ती करेंगे इसके यानी प्रोविजन क्या नहीं, वो इंजिनियर बताएगा। हे बाब सदर हे टेक्निकल बाब आहे, हे इंजिनियर सांगू शकेल। आम्ही इंजिनियरना बांधकाम विभागाला याबाबत कळवून देऊ लगेच। नहीं आज विजिट नहीं करवा लेना था, उनकी भी इतना बड़ा मैटर हो गया तो बुलवा लीजिए ना इंगोले साहब का। भी इंजिनियर साहबाला आम्ही लगेच बोलून बुला लीजिए। समझ में आता है ना क्या था, कितने दिन का प्रोसेस हमको समझ में आए ना, क्योंकि आपका एक्चुअली टेक्निकल पार्ट नहीं है, आपका मेडिकल का फील्ड है तो, लेकिन वो आ जाएंगे तो साहब ने भी उनको थोड़ा विजिट के लिए भेजना चाहिए ना। तो सब कैसा करेंगे अभी? यहाँ का गड्ढे हो गए इसका यहाँ सर, पहले तो इसको साफ सफाई करवा लेते अच्छी तरह से, और अभी हमने स्ट्रक्चरल इंजीनियर की थोड़ी आइडिया ले लेते, क्योंकि बहुत सारा फीलिंग है इसमें, और देखते उसका फाउंडेशन कैसा स्ट्रांग करते आता तो हो सके तो एक जाली का पोर्शन बना के उसमें खतरे डाल के अभी टेम्पररी अपन उसको करेक्ट करते, बाद में उसका एक रिटर्निंग वॉल का प्रपोजल और साल 6 महीने का प्रोजेक्ट है पूरा, वो करते थोड़ा। अभी तो फिलहाल में टेम्पररी उसकी प्रोविजन करते सर। दोनों साइड की करनी पड़ेगी, नाले सफाईसह पायवाट जीर्ण झाल्याची माहिती स्पष्ट करताच मनपा उद्यान विभाग कर्मचारीसह इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। नाल्यात वाढलेली झाडे यासोबतच पायवाट मार्गावर वाढलेली झाडे कापण्यात आली।
याच झाडाच्या फांद्या बाहेर न नेता त्याच ठिकाणी मशीनच्या द्वारे बारीक करून कडबा करण्यात आला। ही मोहीम अनेक तासपर्यंत चालली। अटकला याच्यात आदी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी पायवाट समस्येची पाहणी करून नागरिकांसोबत चर्चा केली। शुक्रवारी सकाळी थेट अनेक मनपा अधिकारी दाखल होऊन नाल्यात साफसफाई अभियान केले, तर पायवाट जवळ वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुद्धा कापण्यात आल्या। यावेळी डॉक्टर चंदू सोजतिया यांनी नाला शेजारी पायवाट बाबत संपूर्ण माहिती स्पष्ट केली। दुसरीकडे नाला साफ करण्यास सुरुवात केली। सिटी न्यूजच्या दणक्याने युद्ध पातळीवर स्वच्छता अभियानसह पायवाट मार्गावर कामाला सुरुवात झाली। उपायुक्त नरेंद्र वानखडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय जाधव, मनपा अभियंता प्रमोद इंगोले सह कल्याणकर, 2 स्वास्थ्य निरीक्षक सुद्धा हजर झाले। यांनी भेट दिली।
आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनावरून उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाल्यालगतची झाडे तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. यासोबतच नाला साफ करण्यास सुरुवात केली. यावेळी माजी नगरसेवक मिलिंद बांबलसह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली. हाँ लेता ना. सिटी न्यूजच्या वृत्तांताची तत्काळ मनपा विभागाने दखल घेतल्याने येथील नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचे आभार मानले.